4 जानेवारी 1974 वॉशिंग्टन विद्यापीठाचं हॉस्टेल. सकाळची वेळ आहे. वारा थंड आणि गार झालेला आहे. हॉस्टेलच्या मुली साखर झोपेमधून उठायला तयार नव्हत्या. दिवस उजाडलाय. एक एक मुलगी आता उठायला लागलेली आहे आणि स्वतःचं आवरायला लागलेली होती. पण खालच्या रूम मधली जोनी नावाची मुलगी जी आहे ती अजूनही उठलेली नव्हती. आता तिच्या वरच्या रूम मध्ये असणाऱ्या मैत्रिणींना असं वाटत होतं की आता ती साखर झोपेमध्ये आहे, त्यामुळे कशाला तिला उठवायचंय, तिची साखर झोप कशाला मोडायची, त्यामुळे तिला आराम करू द्या. आणि अशा पद्धतीने त्या मुली त्यांचं आवरत होत्या. आता सकाळ झाली, दुपार व्हायला लागली, तरी सुद्धा ती मुलगी काय उठलेली नव्हती. आणि आता मात्र वरच्या मजल्यावरच्या मुलींना संशय यायला लागला आणि त्यानंतर त्या मुली खालच्या खोलीमध्ये आल्या. त्यांनी तो दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेल्यानंतर मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. भयंकर किंकाळ्या सुरू झालेल्या होत्या. आतमध्ये रक्ताचा सडा पडलेला होता. बेडवरती 18 वर्षाची जोनी ही रक्ताच्या थारोळ्यामध्ये भिजलेली होती, थिजलेली होती, पडलेली होती. तिचा चेहरा फाटलेला होता. बेडचा जो लोखंडी रॉड आहे तो तिच्या शरीरामध्ये घुसलेला होता आणि निस्तेज होऊन ती पडलेली होती. आता ज्यावेळेस जवळ जाऊन पाहिलं त्यावेळेस कळलं की तिचा श्वास चालू आहे, ती अजूनही जिवंत आहे. आणि मग त्याच अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये नेण्यात आलेलं होतं आणि याच्यामधून ती वाचली, ती जगली. पण हे सगळं घडवणारा हैवान कोण होता हे मात्र त्यावेळेस कळलेलं नव्हतं. तो होता एक क्रूर सिरियल किलर, 30 पेक्षा जास्त तरुणींची हत्या करणारा टेड बंडी. आणि ही कहाणी आहे त्या मायावी राक्षसाची. तारीख आहे 24 नोव्हेंबर 1946. अमेरिकेचं व्हर्मॉन्ट नावाचं राज्य आहे. त्या ठिकाणचं बर्लिंग्टन हे सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे आणि हे शहर चॅप्लेन नावाच्या सरोवराच्या काठावरती वसलेलं आहे. तर याच भागामध्ये एका मुलाचा जन्म झाला होता. त्याचं नाव ठेवलं होतं थिओडोर. आता हेच नाव अमेरिकेमध्ये दहशतीचं नाव बनलेलं होतं. आता त्या भागातील एक 23 वर्षाची तरुणी होती, एलेनोर लुईस कावेल. आता हिचं कोणाशी तरी जवळचे संबंध होते. याच्यामधून 9 महिन्याचा घट बसलेला होता आणि 24 नोव्हेंबर 1946 या अशुभ दिनी या घटातून एक गाठोडं जन्माला आलं होतं. तोच होता हा टेड बंडी. आता हा प्राणी लग्नाशिवाय जन्माला आलेला होता. विदाऊट लायसन्सचं हे टेंडर होतं आणि पूर्वीच्या काळी असे काही लोक होते की असं काही घडलं तर त्यांना जनाची नसली तरी मनाची लाज वाटायची आणि त्याच्यामुळे आता ह्या विदाऊट लायसन्सचं जे टेंडर होतं तर त्याच्याबद्दलचं आता करायचं म्हणजे ह्या मुलाबद्दल करायचं काय, असा प्रश्न त्या आबला नारीच्या समोर, त्याच्या आईच्या समोर पडलेला होता. पण याच्यामधून सुद्धा तिनं मार्ग काढला होता. तिनं बाळाला आपल्या आई वडिलांकडे सोपवलं होतं आणि सगळ्यांना सांगितलं होतं की हा माझ्या आई वडिलांचा मुलगा म्हणजे माझा भाऊ आहे. म्हणजे लहानपणापासूनच हा जो टेड होता, थिओडोर होता, तर त्याची आई म्हणजे त्याची बहीण, त्याची आजी आजोबा म्हणजे त्याचे आई वडील, अशा पद्धतीनं बनावट स्टोरी त्याला सांगण्यात आलेली होती. आणि त्या बाळाला सुद्धा लहानपणी तसंच वाटत होतं. आता त्याचे आजोबा होते सॅम्युअल कावेल. आता हे विचित्र म्हातारं होतं, म्हणजे अत्यंत कडक होतं. कडक म्हणजे ते वाघ बकरी चहा पिल्यावरती कडक होतं असं नाही, तर स्वभावाला कडक होतं. त्याचबरोबर ती रागीट होतं, संतापी होतं. आणि हा बाबा घरामध्ये सतत किचकिच किचकिच कटकट कटकट करत होता. त्याचबरोबर ती तो घरात शिव्या देणं, आरडाओरडा करणं, मारहाण करणं, बायको मुलांवरती अत्याचार करणं, अशा पद्धतीनं सगळं चाललेलं होतं. आणि हा थिओडोर जो आहे लहानपणी हे सगळं बघत होता. आता याच्यामध्ये त्याची आजी जी आहे ती मानसिक आजारांनी त्रस्त होती. तिला सतत औषधं वगैरे घ्यायला लागत होती आणि ती भ्रमिष्ठासारखी वागायची. अशा पद्धतीनं हे सगळं घरचं वातावरण होतं. आणि याच काळामध्ये त्याच्या आईनं 1951 मध्ये म्हणजेच एलेनॉर लुईस कावेलनं जॉन बंडी नावाच्या एका व्यक्तीबरोबर लग्न केलेलं होतं. आता तो जॉन बंडी जो आहे तो वॉशिंग्टन राज्यामधल्या एका हॉस्पिटलमध्ये काम करत होता. आणि मग याच जॉननं टेडला म्हणजे ह्या थिओडोरला दत्तक घेतलं होतं आणि बंडी हे त्याचं आडनाव दिलेलं होतं आणि टेड हे त्याचं टोपण नाव होतं किंवा त्याला तसं म्हटलं जायचं. तर अशा पद्धतीनं तो झाला होता टेड बंडी. आता हा टेड बंडी लहानपणी शाळेमध्ये जात होता. शाळेमध्ये पण अत्यंत हुशार असा तो मुलगा होता. सतत स्वच्छ टापटीप अशा पद्धतीनं तो राहायचा. त्याचबरोबर ती वेळेवरती शाळेत जायचा, वेळेवरती घरी यायचा, वेळेवरती गृहपाठ करायचा आणि भूगोल, इतिहास, मानसशास्त्र हे त्याच्या आवडीचे ते विषय वगैरे होते. आणि याच्यात त्याला विशेष गोडी होती. आणि मित्रमैत्रिणींमध्ये तो जरी समजा एवढं सगळं त्याच्याकडे होतं, हुशार होता, सगळं होतं, पण त्याला जास्त मित्र नव्हते, मैत्रिणीचा तर विषयच नव्हता. अत्यंत लाजाळू, अबोल अशा पद्धतीने एकटेपणात रमणारा हा
प्राणी होता. आता ह्या एकलकोंडेपणामुळे लहानपणीच त्याला मग अशा हिंस्र कथा, त्यानंतर पॉर्नोग्राफी किंवा क्राईमच्या बद्दलचं जे आवड आहे ती निर्माण झालेली होती. आणि लपून छपून अशा गोष्टी तो वाचायचा, अशा गोष्टी तो बघायचा. आणि मग कधी कधी मग ते शेजाऱ्यांच्या घरात शिरून त्यांच्या महिलांचे कपडे तो चोरायचा. त्याच्यानंतर मग खिडकीमधून डोकावायचा आणि लोकांचे रात्रीचे हनीमून चाललेले असायचे ते बघायचा. अशा पद्धतीनं बाहेरून तो आदर्श विद्यार्थी वाटत होता, आतून मात्र एक विकृत प्रवृत्तीचं बीज त्याच्यामध्ये वाढत चाललेलं होतं. आणि 1965 साली त्यानं या टेडनं युनिव्हर्सिटी ऑफ प्युगेट नावाच्या प्युगेट साऊंड या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन सिएटल या ठिकाणी पण त्यानं मानसशास्त्रामध्ये म्हणजे या विद्यापीठामध्ये पण त्यानं प्रवेश घेतला आणि तिथं मानसशास्त्र विषय निवडलेला होता. म्हणजे तसं पाहिलं तर अभ्यासामध्ये हुशार होता, त्याचं बोलणं अत्यंत छान होतं, दिसायला अत्यंत देखणा होता आणि आदर्श अशा पद्धतीचा तो तरुण होता. पण दिवसा हा आदर्श असायचा आणि रात्री मात्र तो विचित्र वागत असायचा. रस्त्याने एकटा फिरायचा. घरामध्ये एखादी मुलगी जर दिसली, एकटी मुलगी जर दिसली तर तिच्याबरोबर ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा, तिची छेड काढायचा आणि तिला आपली शिकार बनवायचा. आणि ही रात्रीची विकृती जी आहे ती त्याची वाढत चाललेली होती. आणि दुसऱ्या बाजूला कॉलेजमध्ये तो जात होता. मुलींमध्ये विशेष लोकप्रिय म्हणजे दिवसा विशेष लोकप्रिय असायचा. आता हा देखणा होता, हुशार होता, पैसेवाला होता. त्याच्यामुळे अर्थातच या ज्या कॅटेगरी आवडतात त्याच कॅटेगरी मधला तो होता. त्यामुळे अनेक पोरी त्याच्या पुढं आणि मागं असायच्या. आता तसं पाहिलं तर हा दारिद्र्यरेषेखाली होता. म्हणजे दारिद्र्यरेषेखाली नाही, दारिद्र्यरेषेच्याही खाली म्हणजे महादारिद्र्यरेषेखालचा होता. पण तो दाखवताना स्वतःला श्रीमंत दाखवत होता. उथळ पाण्याला खळखळाट फार, अशा पद्धतीनं ती स्थिती होती. त्याला एवढं माहित होतं की बाबा जग जे आहे ते फक्त दिसण्यावरती भाळतं, असण्याचा कुणी विचार करत नाही. जे त्यांना दिसतं तेच त्यांना खरं वाटतं. त्यामुळे तो स्टँडर्ड वागत होता. आणि याच काळामध्ये त्या कॉलेजमध्ये या टेडच्या आयुष्यामध्ये एक मुलगी आली होती. तिचं नाव होतं स्टेफनी ब्रुक्स. आता हे तिचं टोपण नाव होतं. आता तिचं खरं नाव होतं डायने एडवर्ड्स. आता ही एका श्रीमंत घरातली मुलगी होती, सुंदर होती, प्रतिष्ठित होती. आणि आता हा आणि ती दोघंही तोलामोलाचे होते. म्हणजे दोघंही सुंदर होते, देखणे होते, हुशार होते, श्रीमंत होते. आणि याच्यामुळे यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. आता या काळामध्ये हा जो टेड आहे तो तिच्यावरती अगदी जीव ओवाळून टाकत होता. म्हणजे तिच्यावर जास्त प्रेम करत होता. आता त्याला आयुष्यामध्ये एक नवा अर्थ सापडला होता, नवा मार्ग सापडलेला होता. आणि काही दिवस हे सगळं चालू होतं. पण हळूहळू त्या मुलीला याची असलियत कळायला लागली होती. हा श्रीमंत नाही, श्रीमंतीचा हा ढोंग करतो आहे. आणि हे कळवल्यानंतर मग तिनं सुद्धा तिचे रंग दाखवायला सुरुवात केली. आता आजकाल काही व्यक्ती अशा आहेत बघा की आपल्या सहकार्याबरोबर ती म्हणजे सगळं करतात, जाणं फिरणं खाणं पिणं हे ते 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 सगळं करणार. आणि लग्नाची वेळ आली की माझे आई बाबा सांगतील तिथंच मी लग्न करणार. म्हणजे फिरायला हा बाबा, मौज मस्ती करायला हा, याला वापरून घेण्यासाठी हा. आणि हे ज्ञान गेलेलं जे असतं ते व्याजानं पैसे घेतं आणि तिच्यावरती उधळतं. आणि एक दिवस ती टाटा बाय बाय करून निघून जाते. असो, तर आता त्या स्टेफनीनं तिच्या घरी सांगितलं की असं असं आमचं प्रेम संबंध आहेत. आता या गोष्टीला नेहमीप्रमाणे घरच्यांनी विरोध केलेला होता. त्यांना टेड बिलकुल आवडत नव्हता, जरी तो दिसायला चांगला असला तरी. तर याचं कारण काय होतं, तर त्याची परिस्थिती गरिबीची होती. साधारण त्याचं घर होतं. आणि त्याच्या आईवडिलांचा काय तपासच नव्हता. म्हणजे आई ते लग्नाच्या अगोदरच आई बनलेली, बापाचं तर काही माहीतच नाही कोण आहे. त्यानंतर दत्तक बापाने त्याला स्वतःचं नाव दिलेलं आहे. आणि त्याची आजी आणि आजोबा हेच त्याचे आईवडील आहे, असं म्हणजे सगळं अनिश्चित होतं. घरंदाजपणा नव्हता. भविष्य म्हणजे उद्या काय करायचंय काय काही नाही. आणि त्याच्यामुळे मग आता त्या मुलीच्या घरच्यांनी सांगितलं की हा मला आवडत नाही. त्याच्यानंतर आता ती मुलगी पण व्यवहारी होती. तिनेही विचार केला होता की अरे ह्याच्याबरोबर ती लग्न करून आपल्याला काय मिळणार आहे. 4 दिवस मौज मस्त्या होईल आणि नंतर मात्र आयुष्यभर रडत बसावं लागेल. त्याच्यामुळे तिनं सुद्धा त्याला ठेंगा दाखवला. आणि हे गोष्ट प्रॅक्टिकली विचार करायचा की कुणीतरी दिसायला फार सुंदर आहे, देखणं आहे म्हणून जर कुणी संसार म्हणजे म्हणून संसार होत नसतो. संसाराला सौंदर्याशिवाय अनेक गोष्टी गरजेच्या असतात. एक वेळ सौंदर्य नसलं तरी चालतं, पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामुळे जीवनात सुख निर्माण होतं. अर्थात ज्याला जे कळत नाही ते, पण हिला मात्र ते कळत होतं, ह्या मुलीला कळत होतं. त्यामुळे तिनं त्याला सोडलं होतं, स्टेफनीनं त्याला सोडलं. आता विचार करा की आपल्या प्रेयसीनं आपल्याला सोडून दिलेलं आहे. आता त्या टेडला काय वाटत असेल. आणि हाच
त्याच्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. म्हणजे एका बाजूला त्याचं हृदय तुटलं, प्रेम तुटलं, मन तुटलं, काळीज तुटलं वगैरे सगळी तोडफोड झालेली होती. स्वप्न चुरगाळलं बिरगाळलं सगळं होतं. त्यानंतर त्याचा अपमान झालेला होता आणि मुळामध्ये याच्यामध्ये विकृती होती. आता या विकृतीला या गोष्टीमुळे अजूनच खतपाणी घातलेलं होतं. एका बाजूला आपण कोण आहोत, आपला बाप कोण आहे आणि आपण ज्याला बाप समजतो तो आपला आजोबा आहे, आपण जिला आई समजतो ती आपली आजी आहे, जिला आपण बहीण समजतो ती आपली आई आहे, बापाचा काही तपास नाही, असा हा परिवार आहे. याच्यामध्ये पोरगी सोडून जाते. त्यामुळे ह्याची विकृती जी आहे म्हणजे अशी एका राक्षसाप्रमाणे जन्म घेत होते. आता पुढं काय करायचं? हळूहळू याचं कॉलेज संपत आलेलं होतं आणि यानंतरच याची खरी कहाणी सुरू होणार होती. समाजामध्ये एक आदर्श, हुशार, एक सुंदर असा चेहरा घेऊन तो फिरणार होता. लोक त्याच्यावरती विश्वास ठेवणार होते आणि सुरू होणार होता एक खुनी प्रवास. वरवर टेडचं वागणं आदर्श वाटत होतं, पण विकृती मात्र कमी होत नव्हती. अंधाऱ्या रात्री तो गल्लीबोळातनं फिरत होता, मुलींचा पाठलाग करत होता आणि त्याला बघितल्यानंतर मुली किंवा महिला ज्या आहेत त्या सहज घायाळ होत होत्या. लोक त्याला हँडसम, मदतीला धावणारा किंवा विश्वासू मुलगा असं म्हणत होते आणि हेच त्याचं सगळ्यात मोठं शस्त्र होतं. आता हे सगळं चालू असतानाच त्यानं मग युनिव्हर्सिटी ऑफ उटाह या ठिकाणी लॉ स्कूलमध्ये प्रवेश घेतलेला होता आणि लॉमध्ये त्याला म्हणजे स्वतः वकील बनायचं होतं. पण त्याचा काही लॉ पूर्ण झाला नाही. हा सतत क्लास बुडवत होता. त्याची विकृती वाढत चाललेली होती. त्याला मार्क्स कमी पडले आणि कॉलेजनं त्याला सन्मानानं बाहेर काढलेलं होतं. वकील होता होता हा राहिला. आता 1970च्या दशकामध्ये म्हणजे त्या काळामध्ये अमेरिकेमध्ये महिला बेपत्ता व्हायला लागल्या होत्या आणि या घटना वाढत होत्या. सिएटल, वॉशिंग्टन, ऑरेगॉन हा जो भाग आहे तर त्या भागामधल्या कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुली अचानकपणे गायब होत होत्या. आता या सगळ्यामध्ये साम्य होतं ते म्हणजे त्या तरुण होत्या, त्या सुंदर होत्या, कॉलेजमध्ये जाणाऱ्या होत्या आणि अशी माहिती समोर यायची की ह्या मुली शेवटी कोणाला भेटलेल्या होत्या किंवा शेवटी त्यांच्याबरोबर ती कोण होतं, तर त्या एका हँडसम मुलाबरोबर ती गेलेल्या होत्या आणि त्यानं त्याचं नाव सांगताना टेड सांगितलेलं होतं. म्हणजे मूळ त्याचं नाव वेगळं होतं, पण ते टेड त्यानं नाव घेतलेलं होतं. आता तो आपल्या कारमध्ये त्या मुलींना घेऊन जायचा आणि कधी कधी काय असायचं की त्यानं त्या हातावरती पट्टी बांधलेली असायची, कधी त्यानं प्लास्टर केलेलं असायचं आणि मग तो मुलींना म्हणायचा की मला थोडी मदत करशील का, किंवा माझं पुस्तक उचलून देशील का, आणि किंवा माझं पुस्तक माझ्या गाडीपर्यंत घेऊन देशील का, मला मला उचलता येत नाही, माझं पाय फ्रॅक्चर आहे, हात फ्रॅक्चर आहे वगैरे वगैरे. आणि पोरी त्याच्याकडे बघायच्या, बघितल्यानंतर तो अत्यंत देखणा सुंदर आणि त्याच्यानंतर त्या पोरी फसायच्या आणि त्याच्याबरोबर ते जायच्या किंवा त्याला मदत करायच्या आणि नंतर त्या गायब व्हायच्या. कोणाला काहीच कळत नव्हतं की या बेपत्ता मुली कुठं बेपत्ता होत आहेत, त्या कुठं जात आहेत. आणि काही महिन्यानंतर, काही दिवसानंतर जंगलामध्ये, डोंगरामध्ये, कुठेतरी पाणथळीमध्ये त्यांचे बॉडी सापडत होते. आता याच्यामुळे पोलीस हवालदिल झालेले होते, लोक हवालदिल झालेली होती. पण हा जो टेड आहे तो मात्र अगदी सभ्य, हुशार, तरुण अशा पद्धतीनं लोकांमध्ये वावरत होता आणि अशा पद्धतीनं ह्याने आता खून करायला सुरुवात केली होती. आता त्याची पद्धत काय होती? आता त्याची खून करण्याची पद्धत कशी होती, त्याच्यानंतर त्यानं कशा पद्धतीने या सगळ्या घटना घडवायला सुरुवात केली किंवा त्या घडवल्या होत्या, तर हे आपण उद्याच्या भागामध्ये रात्री 8 वाजता पाहणार आहोत. आजच्या भागात आपण काय याबद्दल काय धडा घेतला, तर माणूस दिसायला कितीही चांगला असला तरी त्याची वागणूक, त्याचे विचार आणि त्याचं वागणं हे चांगलं असेलच असं नाही. त्याच्यामुळे कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तर आता पुन्हा भेटू उद्या रात्री 8 वाजता याच चॅनलवरती याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.